महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सामान्यांचे प्रश्न तात्काळ निकाली। वंचितांसाठी न्यायाचे व्यासपीठ। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सामान्य माणसांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत असून समाजातील दीनदुबळे, वंचित, गरजू आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय व सुविधा पोहोचवणे हीच आपली खरी जबाबदारी अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। सामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, प्रशासनाला योग्य दिशा देत आणि ठोस निर्णय घेत जनतेचा विश्वास जपणारा हा जनता दरबार आज वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित झाला। गरिबांवर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांना वाचवण्याचे काम वनमंत्री श्री गणेशजी नाईक हेच करत असतात अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। जागेवरच समस्या सोडवण्याचा धडाका आज वाशी येथे राज्याचे वनमंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनता दरबारात जनसामान्यांचे प्रश्न केवळ ऐकून न घेता ते जागेवरच निकाली लावण्याचा साहेबांचा धडाका कायम पाहायला मिळाला। प्रशासकीय दिरंगाईला चपराक लगावत आणि सामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। जनता दरबारात उपस्थित गोरगरिबांसह सर्वांच्या कामांबाबत सकारात्मक अनुभव आल्याचे नागरिक सांगत आहेत। एका महिलेने सांगितले, दादा म्हणजे गोरगरिबांचे साथी आहेत। ते नेहमीच लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात। काम होणारच हा साहेबांचा शब्द आणि तो पूर्ण करण्याची कडक भूमिका नवी मुंबईकरांनी पुन्हा अनुभवली। विविध कामे निकाली, जनतेचा विश्वास वाढला। जनता दरबारात आज अनेक सामान्य नागरिक महिलांबरोबरच गोरगरिबांच्या विविध समस्या मांडल्या गेल्या। घर बांधकाम परवानग्या, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, जमीन वाद आणि शासकीय योजनांशी निगडीत कामांबाबत तक्रारी घेऊन आलेल्यांना जागेवरच उपाययोजना करण्याचे आदेश दिले गेले। एका वृद्ध नागरिकाने सांगितले, माझ्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी वर्षभर धक्के खाल्ले, पण आज साहेबांनी एका तासात सर्व काही मार्गी लावले। दुसऱ्या बाजूला एका गरजू कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी तात्काळ शिफारस करून दिली गेली। अशा अनेक कामांमुळे जनतेला सर्वांची आणि गोरगरिबांची कामे इथे होतात असा ठोस अनुभव आला असून वनमंत्री साहेबांवरचा विश्वास वाढला आहे। प्रमुख उपस्थिती याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीवनी नाईक, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलासजी शिंदे, उपमहापौर श्री दशरथजी भगत तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जनता दरबाराच्या यशस्वीतेमुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून भविष्यातील अशा उपक्रमांसाठी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, वाशी, नवी मुंबई।